जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्र। म्हणजे जातीचा दाखला जर तुम्हाला काढायचा असेल, पोलीस भरतीचा फॉर्म भरताय, 5 तारखेपासून सुरुवात झाली फॉर्म भरायला, पण बरेच डॉक्युमेंट आपल्याकडे नाहीयेत। ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी अजिबात नसते, पण ज्यांनी काढलंच नसेल तर त्यांच्यासाठी जी कागदपत्र लागतात ती आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट मध्ये आपण सांगणार आहोत, कारण वेळ कोणाकडेच नाहीये। बरोबर, सगळ्यांनाच अभ्यास करायचा आहे, त्याच्या आधी सगळ्यांना फॉर्म भरायचा व्यवस्थित, हो की नाही? त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून तुम्हाला काही डाऊट असतील तर माझ्याशी डिस्कस करायचं। ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्र कोणती आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे LC। काय काय लागतं आपल्याला? शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं। बरं, कोणाकोणाचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं? तर जो फॉर्म भरणार आहे त्याचं लागतं, म्हणजे मुलगा म्हणूया आपण, अर्जदार म्हणूया। त्याच्यानंतर अजून शाळा सोडल्याचा दाखला कोणाचा लागतो? अर्जदाराच्या वडिलांचा लागतो। अजून शाळा सोडल्याचा दाखला कोणाचा लागतो असेल तर आजोबांचा लागतो। आता बरेच आजोबा काही शाळेतही गेलेले नाहीयेत आणि काही गेलेले आहेत तर त्यांचा LC नाही, त्याचा असेल आजोबाचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय डॉक्युमेंट लागतो? तर त्याच्यानंतर लागतं रेशनिंग कार्ड। आता सगळ्यांची नावं एकाच रेशनिंग मध्ये कार्ड मध्ये असतात, त्याच्यामुळे आपण इथं नाही म्हणू शकत की वेगवेगळे पाहिजेत। ठीक आहे, रेशनिंग कार्ड पाहिजे। त्याच्यानंतर आधार कार्ड। आता आधार कार्ड कोणाचं पाहिजे बरं? आधार कार्ड जो फॉर्म भरतोय त्याचा पाहिजे आणि त्याच्या वडिलांचं पाहिजे फक्त। ठीक आहे, हे आधार कार्ड तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक, सगळीकडेच ऑलमोस्ट आधार कार्ड लागतंच आता। आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे वंशावळ। मग हे कुठून आणायचं मॅडम पुरावा? तर हाताने लिहिलेला, हाताने लिहून आणायची तुमची वंशावळ जी काही असेल हाताने लिहिलेली पाहिजे। ठीक आहे, वंशावळ। बस, कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी एवढंच पुरेसं आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला म्हणण्यापेक्षा जर महत्त्वपूर्ण माहिती वाटली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि अजून काय डाऊट आहेत तुम्हाला फॉर्म भरण्याबाबत ते माझ्याशी ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये डिस्कस करा। ऑल द बेस्ट, जय हिंद।